मोक्षपदापर्यंत आपल्या सर्वांना जाण्याकरता भगवंताने एक मार्ग सांगितला की तुम्ही स्वधर्मरूप यज्ञाचं आचरण करा. मोक्षप्राप्तीसाठी भगवान आपल्याला जो मार्ग सांगतात तो मार्ग असा आहे की स्वधर्मरूप यज्ञाने आपण मोक्षप्राप्ती करू शकतो. आपल्याला मोक्षपद हस्तगत करता येतं. स्वधर्मरूप यज्ञ म्हणजे काय ते आपण पाहिलं की आपल्या वाट्याला आलेलं जे विहित कर्म आहे, शास्त्राने सांगितलेलं, वेदाला मान्य असलेलं, विधीने मान्य केलेलं असं जे योग्य कर्म आहे त्याचं आचरण करायचं. आपल्या वर्णाप्रमाणे, आपल्या आश्रमाप्रमाणे आपण ज्या वर्णाचे आहोत, ज्या आश्रमात आहोत त्याचं आचरण करायचं. हा स्वधर्मरूप यज्ञ आहे. स्वतःचं कर्तव्य करायचं यालाच नाव दिलेलं आहे स्वधर्मरूप यज्ञ. आणि मग हा यज्ञ करायला कोणी सांगितलं, केव्हापासून सुरुवात झाली त्याचे उत्तर आपण ऐकलं. वास्तविक पाहता सर्व शक्तिमान, सर्व व्यापक असा जो भगवान परमात्मा आहे त्याने याचं श्रेय ब्रह्मदेवाला दिलं. सर्व शक्तिमान, सर्व व्यापक असलेला हा जो परमात्मा आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, त्याने याचं श्रेय ब्रह्मदेवाला दिलं. आणि ब्रह्मदेवाच्या माध्यमातून आपल्या सांगितलं, काय सांगितलं ब्रह्मदेवाने? त्याने प्रजेसह यज्ञ निर्माण केला. ब्रह्मदेवाने प्रजेसह यज्ञ निर्माण केला, यज्ञाची उत्पत्ती केली आणि आपल्याला सांगितलं प्रजेला की तुम्ही हा यज्ञ करा आणि या यज्ञाद्वारे समृद्धी प्राप्त करून घ्या. म्हणजे हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ प्राप्त करेल. तुमचे इच्छित मनोरथ, तुमची जी इच्छा आहे ते तुम्हाला पूर्ण करेल. आणि असा यज्ञ केल्यानंतर त्याच्यापासून फायदा काय आहे? जर आपण स्वधर्मरूप यज्ञ केला तर त्याच्यापासून आपल्याला लाभ काय? तो एक लाभ सांगितला आपल्याला की आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होणार. कारण हा स्वधर्म म्हणजेच कामधेनू आहे. बरं, अजून काय फायदा होईल? कसा फायदा होईल? भगवान आपल्याला आजच्या 11व्या श्लोकातून सांगतात आहे. आज आपण श्लोक क्रमांक 11चा अभ्यास करतो आहे. देवान भावयतानेन, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, ते देवा भावयन्तु वः, देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः, देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. पुढची ओळ. परस्परं भावयन्तः, परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ, श्रेयः परमवाप्स्यथ. परस्परं भावयन्तः
श्रेयः परमवाप्स्यथ परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. आपण दोन्ही ओळी ऐकूया. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. पहिल्या ओळीतल्या पहिल्या शब्दात एकूण 3 शब्द आहेत. देवान, देवांचा अर्थ आहे देवांना. देवान म्हणजे देवांना. नंतर शब्द आलेला आहे भावयत. भावयत म्हणजे संतुष्ट करा, तृप्त करा, आनंदित करा. कोणाला? ते आपण पाहिलं पहिल्या शब्दात. देवांना. देवांना तुम्ही तृप्त करा, आनंदित करा, संतुष्ट करा. कशाच्या माध्यमातून? तो पुढचा शब्द आहे अनेन. अनेनचा अर्थ आहे या यज्ञाने. अनेनचा अर्थ आहे या यज्ञाने, स्वधर्मरूप यज्ञाने. पुढे शब्द आलेला आहे ते. तेचा अर्थ ते. मराठीत पण तोच अर्थ होतो. शब्द संस्कृत आहे पण मराठीत पण अर्थ तोच आहे ते. पुढे शब्द आहे देवाहा. अनेक वचन आहे देवांचं, देवाहा. पण आपण मराठीत देवच घेतो. देवचं अनेक वचन देवच घेतो. पुढे शब्द आलेला आहे भावयंतु. भावयत, भावयंतु एकाच अर्था शब्द आहेत, फक्त त्याचं काळ वेगळा आहे. संतुष्ट करतील, आनंदित करतील, तृप्त करतील. भावयंतूचा अर्थ लक्षात घेऊया आपण. संतुष्ट करतील, आनंदित करतील, तृप्त करतील. कोणाला? पुढचा शब्द आहे वहा म्हणजे तुम्हाला. काल पण तो शब्द आला होता. वहा म्हणजे तुम्हाला. वच्या पुढे विसर्ग आहे म्हणून त्याचा उच्चार ह प्रमाणे करायचा. वहा म्हणजे तुम्हाला. पुढे शब्द आहे परस्परम. आपण हा शब्द वापरतो मराठीमध्ये. परस्परांना, एकमेकांना. परस्परांना, एकमेकांना. परत तो शब्द आलेला आहे भावयंतः, पण अर्थ थोडासा वेगळा आहे. भावयंताचा अर्थ आहे एकमेकांना संतुष्ट करून. संतुष्ट करून. पुढे शब्द आलेला आहे श्रेयः. श्रेयःचा अर्थ आहे कल्याणकारक. श्रेया म्हणजे कल्याणाला प्राप्त होईल असे, हितकारक. तर श्रेय म्हणजे कल्याण, हित. आणि पुढे 2 शब्द आहेत परम आणि अवाप्स्यथ. त्याचा उच्चार नीट ऐकूया आपण. अवाप्स्यथ. परमचा अर्थ आहे श्रेष्ठ आणि अवाप्स्यथ म्हणजे प्राप्त कराल, प्राप्त व्हाल. अवाप्स्यथचा अर्थ आहे प्राप्त कराल किंवा प्राप्त व्हाल. स्वधर्मरूप यज्ञ केल्यानंतर त्याचा काय लाभ होणार आहे? आणखी लाभ आपल्याला सांगतात भगवान की तुम्ही सर्व कोण? प्रजेला सांगिततोय ब्रह्मदेव. प्रजेला सांगतोय, त्याने निर्माण केलेल्या प्रजेला, की तुम्ही सर्वजण या यज्ञाने देवांना संतुष्ट करा, देवांना आनंदित करा. मग अशा रीतीने यज्ञाने संतुष्ट झालेले देव
यज्ञाने संतुष्ट झालेले देव तुम्हालाही संतुष्ट करतील, तुम्हालाही आनंदित करतील, तुम्हालाही तृप्त करतील. आणि अशा प्रकारे एकमेकांचे, अशा प्रकारे परस्परांचे आनंदित केल्याने, परस्परांना आनंदित केल्याने तुमचे उत्कृष्ट परमकल्याण, तुमचे उत्कृष्ट परमकल्याण प्राप्त होईल. एकमेकांना संतुष्ट केल्याने तुम्ही सर्वजण परमकल्याणाला प्राप्त व्हाल. तुमचे श्रेष्ठ असे हित होईल. व्यवहारामध्ये देखील आपण दुसऱ्याला जर आनंदित केलं, दुसऱ्याला आनंद दिला, तर तो देखील आपल्याला आनंद देईल. व्यवहारामध्ये पण आपण बघतो, आपण समोरच्याला आनंदित केलं, आनंदित ठेवलं, आनंदामध्ये ठेवलं, तर तो देखील आपल्याला आनंदात ठेवतो, आनंदित करतो. आता काही लोक असतील आनंद देणारा देखील त्रास देणारे, त्याला छळ करणारे, पण असं असले तरी पण त्याचाही आनंद मानणारे या जगात आहेत. आनंद न देता दुःख दिलं, छळ केला, त्रास दिला, तरी पण त्याचाही आनंद मानणारे या जगात आहेत. त्यांना साधारण मनुष्य म्हणता येत नाही, त्यांना संत म्हणतात, स्थितप्रज्ञ म्हणतात, ब्राह्मी स्थितीला प्राप्त झालेले म्हणतात. तो विषय थोडा वेगळा आहे, पण आपण इकडे काय सांगितलं भगवंताने ऐकूया, की यज्ञाने तुम्ही जर भगवंताला संतुष्ट केलं तर ते देखील तुम्हाला संतुष्ट करतील, आनंदित करतील. आणि अशा रीतीने एकमेकांना तुम्ही आनंदित केल्याने भगवान देखील तुमचा योगक्षेम चालवतील. भगवान तुमचा योगक्षेम चालवतील. मागे थोडक्यात आपण पाहिलं होतं योगक्षेम म्हणजे काय. तर योग म्हणजे जे अप्राप्त आहे, जे आपल्याला मिळालेलं नाही, त्याची प्राप्ती होणे, याचं नाव योग आहे. त्याला प्रयत्न करायला लागतात, प्रयत्नाने मिळणार. जी गोष्ट अप्राप्त आहे, मिळालेली नाही, ती प्रयत्नाने मिळेल, पण मिळालेली टिकलेल की नाही हे सांगता येत नाही. म्हणून त्याचं संरक्षण करायचं, याचं नाव क्षेम आहे. मिळालेल्या गोष्टीचं रक्षण करायचं, याचं नाव क्षेम आहे. आणि ते करण्यात कौशल्य आहे. अप्राप्त गोष्ट प्राप्त झाल्यानंतर त्याचं रक्षण करण्यात कौशल्य आहे. त्यामध्ये जास्ती कठीणपणा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी ते मिळवण्यासाठी किती किती कष्ट सहन केले क्रांतिकारकांनी आपण अनुभवले नाही, पण त्यांचा इतिहास आपण वाचलाय, ऐकलाय, पाहिला देखील असेल. त्यांनी त्यांचं कार्य केलं, आपल्याला स्वातंत्र्याला योग करून दिला. मग आता आपली जबाबदारी आहे त्या स्वातंत्र्याचा क्षेम करायचा. अप्राप्त वस्तू आपल्याला प्राप्त करून दिली, मग आपली जबाबदारी आहे आपण त्याचं रक्षण करायचं. पण असं आहे की आपल्याला एखादी वस्तू आयती मिळाली की आपण त्याचं रक्षण करायची गोष्ट लांब राहिली. कशा रीतीने आपण त्याच्याशी वागतो सर्वांना अनुभव आहे व्यवहारामध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य काय की जर आपण भगवंताला त्याच्या यज्ञाने आनंदित केलं, पुन्हा ऐकूया आपण, त्याच्या यज्ञाने म्हणजे स्वधर्मरूप यज्ञाने आपण त्याला आनंद दिला, तर तो आपलं योगक्षेम पूर्ण करेल. मग आपण जे करू म्हणाल ते सहज साध्य होईल. ब्रह्मदेव सांगतोय प्रजेला,
अशा रीतीने जर तुम्ही वागले तर तुम्ही जे मनामध्ये इच्छा आणणार ते तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्ही जे बोलाल तेही खरे होईल. एवढा मोठा लाभ आहे स्वधर्माचं, यज्ञरूप स्वधर्मरूप यज्ञाचं पालन केल्याने, स्वधर्माचं आचरण केल्याने, आपलं विहित कर्म केल्याने. आणि ते कर्म कसं करायचं ते पण सांगितलं होतं भगवंताने, की योग्य कर्म करायचं, विहित करायचं, शास्त्राला वेदाला विधीला अनुसरून असं कर्म करायचं, अनासक्त होऊन कर्म करायचं, फलाची आशा न करता कर्म करायचं. पण त्याच्याकरता अजून एक गोष्ट आहे, फलाची आशा न करता कर्म करायचं, पण आपल्याला याची जाणीव व्हायला पाहिजे, आपल्या स्मरणात राहायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्याकरता अजून एक वेगळ्या प्रकारचा यज्ञ सांगितला, की त्याचं नामस्मरण करायचं. सतत नामस्मरण केल्याने आपल्या मनातून कर्मफलाची भावना आपोआप निघून जाईल. भगवंताच्या नामाचा उच्चार केल्याने आपल्या मनातील कर्मफलाची भावना आपोआप गळून जाईल. आणि यालाच नामयज्ञ म्हटलेला आहे. यालाच शास्त्रामध्ये नामयज्ञ म्हटलेला आहे. आणि असा नामयज्ञ आपण कुठेही केव्हाही कधीही करू शकतो. हा मोठा कौशल्याचा भाग आहे. आपल्याला सुरुवातीला जरी लक्षात आलं नाही, पण ज्या ज्या वेळेला आपण विसरू आणि लक्षात येईल त्यावेळेला आपण तो नामयज्ञ सुरू ठेवायचा आहे. त्याची फार मोठे लाभ आपल्या जीवनात घडणार आहेत. अर्थात ते लाभ अदृश्य असतात. हे जे लाभ आहेत ते अदृश्य आहेत, परंतु ते आपल्या पदरामध्ये भगवान टाकत असतो. तेव्हा अशा रीतीने यज्ञाचं महत्त्व भगवंत आपल्याला सांगतात आहेत. अजून काय महत्त्व आहे? यज्ञ केल्याने आपली जबाबदारी काय? भगवंताने आपल्याला त्याचं आनंदरूप फळ दिलं, मग आपण काय केलं पाहिजे ते आपल्याला भगवान आता पुढच्या श्लोकातून सांगतात आहेत. तत्पूर्वी आपण हा जो श्लोक शिकला त्याची उजळणी करूया. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. पुढचा श्लोक 12. इष्टान् भोगान् हि वो देवा, इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः, दास्यन्ते यज्ञभाविताः. पूर्ण ऐकूया आपण. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः, इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. पुढची ओळ. तैर्दत्तान प्रदायैभ्यो. द वरती र आलेला आहे, त्याचा उच्चार नीट लक्षपूर्वक ऐकूया आपण. तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः, यो भुङ्क्तेस्तेन एव सः. भुंगते मधले जो मध्ये अक्षर आहे ते क ख ग ग ङ मधला ङ आहे, ग नाही, म्हणून त्याचा उच्चार असा आहे यो भुङ्क्तेस्तेन एव सः. तैर्दत्तान प्रदायैभ्यो
यो भुङ्क्तेस्तेन एव सः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. आपण दोन्ही वेळी ऐकूया. इष्टान् भोगानि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. पहिल्या शब्दामध्ये 3 शब्द आहेत. पहिला आहे इष्टान. इष्टांचा अर्थ आहे इच्छिलेले. आपण ज्याची इच्छा केली ते इच्छिलेले, म्हणजे थोडक्यात प्रिय. प्रिय. पुढे शब्द आलेला आहे भोगान. भोगान म्हणजे भोग. भोगान म्हणजे भोग. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूचा आनंद आपण घेतो, त्याला म्हणतात भोगान म्हणजे भोग. पुढे शब्द आलेला आहे ही. नंतर पुढचा शब्द आलेला आहे ही म्हणजे खचित. खचित हीचा अर्थ आहे खचित किंवा च होतो. मराठीतला च तो शब्दाला जोडून येतो, म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे. ही म्हणजे च. वोचा आता आपण आत्ता पाहिला. वहा म्हणजे तुम्हाला. वच्या पुढे विसर्ग होता त्यावेळेला, त्याचा अर्थ आहे तुम्हाला. देवा म्हणजे देव. देवा हा म्हणजे देव. दास्यन्ते. दास्यन्ते क्रियापद आहे, त्याचा अर्थ आहे देतील. दास्यन्तेचा अर्थ आहे देतील. यज्ञभाविताः. पुढे शब्द आलेला आहे यज्ञभाविताः, त्याचा अर्थ आहे यज्ञाने संतुष्ट झालेले, यज्ञाने तृप्त झालेले, यज्ञाने आनंदित झालेले. दुसऱ्या ओळीमध्ये पहिला शब्द आलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला एकूण 4 शब्द दिसतात. पहिला शब्द आहे तैही. तैही म्हणजे त्यांनी. त वर 2 मात्रा आहेत आणि एक विसर्ग आहे, त्याचा अर्थ आहे त्यांनी. नंतर दत्तान. दत्तान म्हणजे दिलेल्या. दिलेल्या भोगांना, दिलेल्या पदार्थांना. दत्तांचा अर्थ आहे दिलेल्या भोगांना, दिलेल्या पदार्थांना. पुढचा शब्द आहे अप्रदाय. अप्रदायाचा अर्थ आहे न देता. न देता. आणि चौथा शब्द आहे एभ्यः. एभ्या म्हणजे त्यांना, त्या देवांना. पुढे शब्द आलेला आहे यो म्हणजे ह्या. ह्याचा अर्थ आहे जो. आपण पाहिला बऱ्याच वेळेला. ह्या म्हणजे जो. जो कोणी असा त्याचा अर्थ आहे, जो कोणी. पुढचा शब्द आहे भुंगते. भुंगतेचा अर्थ आहे उपभोग घेतो, आनंद घेतो, भोगाचा आनंद घेतो, भोग उपभोगतो, असा भुंगतेचा अर्थ आहे. नंतर शब्द आलेला आहे स्तेनहा. स्तेनहा म्हणजे लक्षात ठेवा अर्थ, त्याचा अर्थ आहे चोर. चोर. चोरी करणारा आहे, चोराला म्हणतात संस्कृतमध्ये स्तेन. एव म्हणजे खरोखरच, निश्चितपणे, खात्रीपूर्वक, असे एवचे अर्थ आहे. आणि शेवटचा शब्द आहे सहा म्हणजे तो. सहा म्हणजे तो. अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात भगवान आपल्याला की देवांनी आपल्याला ज्याची आपल्याला प्राप्ती झाली नाही असे आपल्याला प्राप्त करून दिले भोग,
आणि त्या यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्हाला, यज्ञाने आनंदित झालेले देव तुम्हाला, कोण सांगते विसरू नका, ब्रह्मदेव सांगतो आपल्या प्रजेला, म्हणून तुम्हाला असा अर्थ आहे. ब्रह्मदेव सांगतोय प्रजेला, अर्थात हे आपल्या सर्वांना अनुसरून आहे, आवश्यक आहे. म्हणून भगवान ब्रह्मदेवाच्या माध्यमातून आपल्याला सांगतोय की यज्ञाने तृप्त झालेले, आनंदित झालेले देव तुम्हाला न मागताही इच्छिलेले भोग, प्रिय वस्तू देतील, न मागताही देतील. परंतु त्यातली गंमत अशी आहे, त्यांनी दिलेल्या भोगांचा, यज्ञ कर्माने संतुष्ट झाल्यावर त्यांनी आपल्याला जे भोग दिलेले आहेत त्या भोगाचा जो पुरुष, त्या भोगाचा जो पुरुष त्यांना न देता, देवांना त्या वस्तू न देता, तो भोग न देता स्वतःच उपभोगतो, देवाने दिलेल्या वस्तूंचा जो मनुष्य त्यांना न देता स्वतःच उपभोग घेतो, भगवान सांगतात तो निश्चितपणे, तो खात्रीपूर्वक चोर आहे. भगवंताने दिलेलं त्यांना न देता जो स्वतःच उपभोग घेतो त्याला चोर म्हणतात. म्हणून आपल्याकडे नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. आपण भोजन करण्यापूर्वी नैवेद्य दाखवायचा आहे, आणि यालाच हिंदीमध्ये भोग लगाना म्हणतात. नैवेद्य दाखवण्याला हिंदीमध्ये म्हणतात भोग लगाना. म्हणूनच आपण तो भोग भोगण्यापूर्वी भगवंताला लावायचा, तो भोग भगवंताला लावायचा, म्हणजे नैवेद्य अर्पण करायचा. आणि मग आपण तो नैवेद्य आहे, तो नैवेद्य राहत नाही, तर तो आपल्यासाठी प्रसाद होतो. भगवंताला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्यासाठी तो प्रसाद होतो, म्हणजे त्याची कृपा आपल्यावरती झालेली असते. परंतु आपण जर त्याला ती वस्तू न देता आपणच उपभोग घेतला, तर मग भगवान त्याच्यासाठी शब्दप्रयोग करतात की तो चोर आहे, चोरी केली. अशा रीतीने आपल्या सांगितले भगवंताने की यज्ञ कर्म केल्यानंतर तुम्हाला भगवंत नक्की संतुष्ट करणार. आणि वेदांमध्ये देखील अशा निरनिराळ्या प्रकारच्या देवदेवतांना वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. परंतु ते सर्व यज्ञ भगवंताला समर्पिले पाहिजेत, ते सर्व यज्ञ भगवंताला समर्पण केले पाहिजेत. आणि अशी समर्पण बुद्धी आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तशी नसेल तर आपल्याला आत्ता सांगितलं भगवंताने की चोर आहे तो. मग चोर म्हटलेला आहे. भगवंताने आपल्याला सर्व संपदा दिली, सर्व वैभव दिलं, सर्व संपत्ती दिली, जे पाहिजे ते दिलं, न मागताही दिलं. आणि असं असून देखील जर आपण विषयात गुंतून राहतो, जो माणूस हे सर्व प्राप्त होऊनही विषयात गुंतून राहतो, इंद्रिय सांगतील तसा वागतो, चोर कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या आपण ऐकूया. भगवंताने दिलेलं सर्व वैभव प्राप्त झाल्यानंतरही जो विषयात गुंतून राहतो, इंद्रिय सांगतील तसा वागतो, स्वधर्मरूप मार्गाचे आचरण करत नाही, म्हणजे देवाचे भजन करीत नाही, नामस्मरण करीत नाही, योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देत नाही, योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देत नाही, अतिथीचा मान ठेवत नाही, संपत्ती मिळाली
म्हणून उन्मत्त होतो आणि भोगामध्येच आपलं आयुष्य काढतो. अशा वेळेला मग जो देणारा देव, देव शब्दाची व्याख्या काय, देव कोणाला म्हणायचं? जो देतो तो देव. मग देवाने एवढं दिलेलं आहे, जर असं आपण वागलो तर देणाऱ्याला अधिकार आहे काढून नेण्याचा. अशा रीतीने जो भगवंताला अर्पण न करता केवळ भोगामध्ये रमतो, इंद्रिय भोगामध्ये रमतो, भगवंत त्याचं सर्व ऐश्वर्य काढून घेतो. अग्नीच्या मुखामध्ये देखील जो हवन करीत नाही, पूर्वीच्या काळी आणि आजही काही जुन्या घरांमध्ये पद्धत आहे, भोजनाला सुरुवात करण्यापूर्वी अग्नीसाठी नैवेद्य काढून ठेवायचा, अग्नीला अर्पण करायचं. गोमातेसाठी जे आपण काही भक्षण करणार आहोत ते गोमातेला अर्पण करायचं, अग्नीमध्ये घालायचं. यज्ञ करताना देखील आपण आहुती देतो, ती आहुती आपण अग्नीमध्ये अर्पण करतो. याचं कारण काय की अग्नी म्हणजे भगवंताचं मुख आहे, अग्नी म्हणजे भगवंताचं मुख आहे. आणि त्यामुळे जे जे काही आपण करणार आहे ते त्याला दिल्यानंतर मग तो स्वाहा करतो. अग्नी भगवंताचं मुख आहे आणि त्यामुळे त्याला आपण जे जे देतो ते तो स्वाहा करतो. लांब कशाला, आपल्या आतमध्ये देखील तो आहे. खाल्ल्यानंतर ठीक आहे, खाण्याची शक्ती, चावण्याची शक्ती, पोटा ढकलण्याची शक्ती समजा आपण मानूया आपली आहे, पण ते खाल्ल्यानंतर पचवण्याचं काम करणारा कोण आहे? भगवान सांगणार आहेत आपल्याला. गीतेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे, पण थोडक्यात सांगून जातो की जठराग्नीच्या रूपाने तो प्रज्वलित आहे आणि म्हणून आपण जे जे काही खातो ते तो स्वाहा करतो आहे. आणि म्हणून आपल्या हिंदू पद्धत आहे की मृत्यू झाल्यानंतर देखील आपण काय करतो, त्या मृत शरीराला आपण अग्नी देतो, अग्नी संस्कार करतो, म्हणजे तो मृतदेह भगवंताला आपण अर्पण करतो. पण असं जर केलं, अशा रीतीने आपण स्वधर्माचं पालन केलं तरच आपल्याला तो मोक्षपद आहे. नाहीतर आता आपण पाहिलं तसं की ज्याने दिलेला आहे तो देव आपलं सर्व हिरावून घेईल. म्हणून ब्रह्मदेव म्हणाला, स्वधर्माने वागा, इंद्रियांच्या आहारी जाऊ नका, इंद्रियांच्या ताब्यात जाऊ नका, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. तो अशा रीतीने एक एक अतिशय महत्वाची गोष्ट रोजच्या जीवनाकरता देखील, व्यवहाराकरता देखील भगवान आपल्याला सांगणार आहे. आपण आज ज्या 2 श्लोकांचा अभ्यास केला त्याची उजळणी करूया. श्लोक क्रमांक 11 आणि 12. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ इष्टान् भोगान् वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव स. हरि ओम.